Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह। जागना है तो जगाना पडेगा, एक राष्ट्र के लिए। गेवराई तालुक्यातील तलवडा ग्रामपंचायतचा कारभार म्हणजे आंधळं दळतं आणि कुत्रं पीठ खातं या म्हणीप्रमाणे होत असताना याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात असल्याचं नागरिकातून बोललं जात आहे। मागील 8 दिवसापासून तलवाडा येथील अंबिकानगर येथील महिलांनी पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय व पंचायत समिती कार्यालय गेवराई यांना निवेदन सादर करून देखील त्या ठिकाणी पिण्याचे पाणी उपलब्ध झाले नसल्याचे देखील बोलले जात आहे। दुर्लक्ष असल्याने आज हंडा मोर्चा काढून तलवाडा ग्रामपंचायतीवर आक्रोश पाहण्यास मिळाला। तलवाडा ग्रामपंचायतला वारंवार सांगून देखील ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, कुठलाच सदस्य यांना त्यांचे गांभीर्य उरले नसल्याने त्या ठिकाणी असलेल्या महिलांनी सांगितले जात आहे। गेली कित्येक दिवसापासून अंबिकानगर येथील अनेक ठिकाणाहून पाणी पुरवठा केला जात होता। जलजीवन वाहिनी मागील 1 ते 1.5 वर्षामध्ये 30 ते 40 लाख रुपये खर्च करून देखील त्या ठिकाणी पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नसल्याचं सांगितलं जातं। ग्रामपंचायत कार्यालयास वारंवार पत्रव्यवहार करून देखील याकडे मात्र दुर्लक्ष केले जात असल्याचं देखील या ठिकाणी महिला बोलत असून वारंवार सांगून देखील याकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरपंच विरोधात आज तलवाडा ग्रामपंचायत येथे हंडा मोर्चा काढून सरपंच व ग्रामसेवकांचा निषेध करण्यात आला। याचे औचित्य साधून या ठिकाणी अनेक महिला त्या ठिकाणी हंडा घेऊन उपस्थित होत्या। काही दिवसामध्ये जर नळाला पाणी आले नाही तर पुढील आंदोलन हे पंचायत समिती कार्यालय अथवा बीड अधीक्षक कार्यालय या ठिकाणी करण्याचा इशारा अंबिकानगर येथील महिलांनी दिला असून नुकतेच याचाच प्रभाव म्हणून सरपंचांनी लेखी आश्वासन देत येणाऱ्या 8 दिवसामध्ये अंबिकानगर येथे सुरळीत पाणीपुरवठा करण्यात येईल असं लेखी आश्वासन दिल्यानंतर हे हंडा मोर्चा मागे घेण्यात आला आहे असं ग्रामस्थातून बोललं जात आहे। तलवाडा ग्रामपंचायतच्या माध्यमातून होत असलेली जलजीवन मिशन अंतर्गत आणि दलित वस्ती सुधारणा हायमॅक्सची कामे ही पूर्णपणे बोगस होत असून चर्चेला उधाण असल्याचं देखील बोलले जात आहे। एवढेच नव्हे तर ग्रामपंचायतपासून ते वरपर्यंत साखळी असल्याचं देखील गावकऱ्यात चर्चेला येऊ लागली आहे, अशी माहिती बीड जिल्हा प्रतिनिधी डॉक्टर सुरेश गांधले यांनी दिली। ग्रामसेवक बोलायचं आता म्हणतात करीत नाही तुम्ही काही तात्या तात्या त्या विहिरीत शेतकऱ्याच्या मोटरमध्ये बरं का, त्या विहिरीत मोटर आहे, मोटर त्या चवनवाडीच्या विहिरीत मोटरमध्ये पाणी आहे। अरुणला फोन लावला, अरुण काय म्हणतो विहीर कोरडी पडली, मग तुम्ही ती मोटर काढा ना। शेतकऱ्याची मोटर कनेक्शन बंद होत तोपर्यंत पाणी येत नाही तिकडे पलीकडे नवी पाईपलाईन झाली का आता हे ग्रामस्थ महिला आले
डायरेक्ट कनेक्शन नाही कसं जाईल कनेक्शनचं पाणीच नाही तर तिथं डायरेक्ट कनेक्शन करायचं का हे काय नाही किती डायरेक्ट अरे तुम्ही कट करा ना लोकांना पाणी नाही काय लोकांना बोलून द्या म्हाताऱ्याला 8 दिवसामध्ये सुरळीत करून देऊ किती केलेत मामा किती केलेत हे महिलांचं म्हटले ना तुम्ही अर्धा तासात सारेवर कारवाई करा पाणी सुरळीत करा माझं एकच मत आहे या महिलांचं आले ना डायरेक्ट मेन लाईनलाच कनेक्शन घेतले तर करायचं काय पाणी द्या आम्हाला पाणी द्या जे लोक पाणी एकचं कनेक्शन घेतलं याच्यातले बी असेल यांच्यावर कारवाई करा नंबर 1 वर पाहिजे पाणी सोडित नाही बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.